उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत हे गुरुवारी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राहुल गांधींनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भात प्रेझेंटेशन दिलं. मात्र राहुल गांधींच्या घरी झालेल्या या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले पाहायला मिळाले. यावरून आता चर्चा सुरू असतानाच भाजपने या बैठकीतील फोटो शेअर करत ठाकरेंवर खोचक निशाणा साधलाय. राहुल गांधींच्या भाषणादरम्यानचा एक स्क्रीनशॉट शेअर करत भाजपने टीका केली आहे. या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शेवटची रांग असं हॅशटॅगही भाजपने वापरलंय. तर नरेश म्हस्केंनीही यावर ट्विट करत खोचक टीका केली आहे. तर राहुल गांधींच्या घरी आयोजित केलेल्या या डिनर पार्टीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि उद्धव ठाकरे यांच्यासह 24हून अधिक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.